खाजगीकरण म्हणजे सरसकट विक्री नसते. खाजगीकरण म्हणजे आज मालक सरकार होतं, उद्या एखादा उद्योग समूह असेल असं नसतं. तर आपल्या सगळ्याच आर्थिक धोरणांबद्दलची अडचण अशी आहे की आपल्याकडे घोषणा फार होतात आणि अंमलबजावणीची मात्र फार वानवा असते. की खाजगीकरण हा काही सार्वकालिक रामबाण उपाय नसतो, पण तसं राष्ट्रीयकरण हाही सार्वकालिक रामबाण उपाय नसतो. हे गणित आपण लक्षात. काही शब्दांचे त्यांचे दिवस असतात आणि जसं फॅशन क्षेत्रात म्हटलं जातं की काही काळामध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्या दमाने ते शब्द त्या फॅशन रूढ होतात. आजपर्यंत ते अर्थकारणालाही लागू होतं की नाही अशा शंका आपल्या अनेकांच्या मनात असतील, पण अलीकडच्या काळामध्ये ही शंका वास्तवामध्ये उतरते की काय असा विषय आहे. आणि तशा दृष्टिकोनातनं जर अर्थकारणाचा विचार करायचा झाला तर जो एक शब्द पुन्हा एकदा नव्याने अर्थकारणामध्ये अत्यंत वेगाने अत्यंत जोरदारपणे फिरतोय तो शब्द आहे खाजगीकरण. 1990-91 साली जेव्हा आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू झाला आणि मग खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या नावाखालती म्हणजे प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशन याचे मराठी शब्द आणि मग त्याची कुचेष्टेने खाऊजा अशी केलेली हेटाळणी, हे सगळे शब्दप्रयोग जे 90-91 मध्ये ज्या काळात त्या क्षेत्रात कार्यरत होते किंवा जाणकार वाचक आणि श्रोते होते त्यांना हे नक्की आठवत असेल. गेले वर्षभर एकीकडे करोनामुळे आपण सगळे संकटग्रस्त असताना ज्या एका शब्दाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये त्याची खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा होते, असा शब्दप्रयोग म्हणजे खाजगीकरण. या खाजगीकरणाचा आत्ताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जो माननीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 ला आपल्या देशाच्या संसदेत मांडला, त्याच्यामध्ये तर त्याचा उल्लेख आहेच. त्याच्यानंतर एका विशिष्ट दिल्लीच्या सभेमध्ये पंतप्रधानांनी खाजगीकरण हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा फार मोठेपणाने उच्चारला आणि त्याचं स्पष्टीकरणही दिलं. पण खरं सांगायचं म्हणजे 12 मे 2020च्या रात्री माननीय पंतप्रधानांनी आपल्या राष्ट्राला उद्देशून जे संबोधन केलं आणि त्याच्यामध्ये आत्मनिर्भरची घोषणा केली गेली, त्या आत्मनिर्भर करण्याच्या भाषणामध्ये सुद्धा काही ना प्रमाणामध्ये खाजगीकरण हा शब्द जरी नसला तरी त्या दृष्टिकोनातली वाटचाल ही अधोरेखित केलेली होती. आणि मग या आत्मनिर्भर योजनेचे तपशील देण्यासाठी 13 मे ते 17 मे 2020 माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन आणि माननीय अर्थराज्यमंत्री अनुराग सिंगजी ठाकूर यांनी 13 मे ते 17 मे हे सलग 5 दिवस दुपारी 4 वाजता दररोज कमीत कमी 1.5 तास अशा ज्या पत्रकार परिषदा किंवा प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, त्याच्यामध्ये खाजगीकरण हा शब्द नसला तरी त्या दिशेचं फार मोठ्या प्रमाणावरचं केवळ सुतोवाच नव्हे तर दिशा दिग्दर्शन होतं. अगदी एक विशिष्ट उल्लेख करायचा झाला तर 16 मे ची जी प्रेस कॉन्फरन्स आहे, अनेक गव्हर्नमेंट साईट्सवरती या 5 प्रेस कॉन्फरन्स विस्तृतपणाने उपलब्ध आहेत. तर 16 मेच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन असं म्हणाल्या की एकंदरीतच जे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे पीएससीज किंवा पीएसयूज या सरकारी कंपन्या आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणावरती 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात येईल. एक कोर सेक्टर म्हणजे प्राधान्यक्रमाचे क्षेत्र आणि दुसरी जे कोर सेक्टरमध्ये नाहीत असे व्यतिरिक्त अशा अर्थी नॉन कोर सेक्टर असा उल्लेख केला गेला. आणि कोर सेक्टरमध्ये त्यावेळेला जरी उल्लेख केला गेला नसला, त्याचे तपशीलवार धोरण नंतर जाहीर करू असं जरी 16 मेला म्हटलं गेलं असलं, तरी एक अंदाज असा होता की संरक्षण, तेल, टेलिकॉम, बँकिंग आणि एकंदरीतच राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या गोष्टी या कोर सेक्टरमध्ये राहतील आणि ज्यांचा उल्लेख कोर सेक्टर म्हणून केला गेला नाही ते सगळे नॉन कोर सेक्टरमध्ये जातील. हे वर्गीकरण अत्यंत उघड होतं. परंतु त्याबद्दलची जी 16 मेची घोषणा आहे ही खरं सांगायचं म्हणजे आत्ताच्या खाजगीकरणाच्या चर्चेची सुरुवात किंवा गंगोत्री असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. त्या पत्रकार परिषदेत माननीय केंद्रीय अर्थमंत्री असं म्हणाल्या की आज मितीला कोर सेक्टरमध्ये ज्या सरकारी कंपन्या ऑलरेडी कार्यरत आहेत, आधीच कार्यरत आहेत किंवा आधीपासून कार्यरत आहेत, त्या कंपन्या कुठच्याही दिल्या गेलेल्या एका विशिष्ट क्षेत्रामध्ये 4 पेक्षा जास्त सरकारी कंपन्या असणार नाहीत. जर एखाद्या क्षेत्रामध्ये 4 पेक्षा जास्त सरकारी कंपन्या कार्यरत असतील तर त्या 4च्या व्यतिरिक्तच्या ज्या आहेत त्यांचं एकतर विलिनीकरण तरी करण्यात येईल
किंवा सरकार त्यातून काढता पाय घेईल आणि ज्या कोर सेक्टर मधल्या कंपन्या नाहीत त्या कोर सेक्टर मधल्या सर्व सरकारी कंपन्या एकतर बंद तरी करण्यात येतील किंवा त्यांचं खाजगीकरण तरी करण्यात येईल, अशा पद्धतीचा उल्लेख 16 मेच्या पत्रकार परिषदेत आहे. पण खरं सांगायचं म्हणजे 16 मे पासून त्याची चर्चा फार मोठ्या प्रमाणावरती झाली अशातला काही भाग नाहीये. पण गेल्या काही दिवसामध्ये आणि काही आठवड्यांपूर्वीच्या दिल्लीच्या एका समारंभामध्ये जेव्हा पंतप्रधानांनी असं म्हणलं की इट्स नॉट अ बिझनेस ऑफ अ गव्हर्नमेंट टू बी इन बिझनेस, तेव्हापासून हा विषयाची जास्त चर्चा झाली. आणि त्यातही 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा निर्गुंतवणुकीकरणावरती दिलेला जो भर आहे ते गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि खरं सांगायचं म्हणजे आजच्या खाजगीकरणाच्या चर्चेची ही पार्श्वभूमी आहे. दुर्दैवाने अलीकडच्या आपल्या संपूर्ण प्रसार माध्यमांच्या चर्चेमध्ये, मग तो प्रिंट मीडिया असेल, तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा तो सोशल मीडिया असेल, म्हणजे एकंदरीतच प्रसार माध्यम काय आणि समाज माध्यम काय यांच्यामध्ये मूळ बातमीपेक्षा सुद्धा विश्लेषण आणि विवेचन, म्हणजे ज्याला आपण इन्फॉर्मेशन पेक्षा इंटरप्रिटेशन असं म्हणू, याचा भाग दुर्दैवाने जास्त असतो. आणि मग त्यामुळे याचा विचार करावा लागतो का, हा फार मोठ्या प्रमाणावरती विचार करण्याची गोष्ट ठरते. आणि असा जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेला 2 गोष्टींचा विचार करावा लागतो. सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं गणित म्हणजे आपण जर असा विचार करणार असू तर इथे 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की तिथे काही प्रमाणामध्ये बँकांच्या खाजगीकरणाचा उल्लेख आहे. पण यंदाच्या अर्थसंकल्पाचा जर विचार करायचा झाला तर 1,75,000 कोटी रुपयाचं निर्गुंतवणुकीकरणाचं, मराठीत सांगायचं म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटचं जे काही उद्दिष्ट ठरवण्यात आलं ते महत्वाचं नाही अशातला भाग नाही. कारण 1992 सालपासून आपल्या देशाच्या प्रत्येक अर्थसंकल्पापुढे या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणामध्ये निर्गुंतवणुकीकरणाचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे. पण केवळ अर्थसंकल्पामध्ये उद्दिष्ट ठरवलं म्हणून खाजगीकरणाची चर्चा झाली का, अशातला भाग नाहीये. याचं कारण असं आहे की केवळ निर्गुंतवणुकीकरणच असं नव्हे तर एकंदरीतच अर्थसंकल्प आणि त्याहीपेक्षा थोडं विस्तृत पातळीवरती पण सैलसर पद्धतीने बोलायचं झालं तर आपल्या सगळ्याच आर्थिक धोरणांबद्दलची अडचण अशी आहे की आपल्याकडे घोषणा फार होतात आणि अंमलबजावणीची मात्र फार वानवा असते. निर्गुंतवणुकीकरण हे जे खाजगीकरणाचं सगळ्यात मोठं माध्यम मानलावं लागेल त्याच्याबद्दल ही आपली परिस्थिती फारशी वाईट नाही. मी मगाशी म्हटलं तसं 1992 साली पहिल्यांदा अधिकृतपणानं केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारी कंपन्यांच्या समभागांची विक्री म्हणजे पीएसयू डिसइन्व्हेस्टमेंटचा विषय आला. आज आपण 2021 मध्ये आहोत, म्हणजे गेली 28-29 वर्ष आपल्या देशाने निर्गुंतवणुकीकरण हे एक धोरण म्हणून ठरवलंय आणि ते खाजगीकरणाचं माध्यम आहे हे लक्षात घेऊया. ज्या सरकारी कंपन्या, म्हणजे मग त्याची 100% मालकी सरकारकडे असेल किंवा 51% जास्त असेल, म्हणजे कमीत कमी 51% सरकारकडे असलेली मालकी, त्यातलं या ना त्या स्वरूपामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये सरकारजवळ असलेल्या समभागांची म्हणजे शेअर्सची विक्री ही आत्ताच्या काळातल्या खाजगीकरणाच्या चर्चेची गुरुकिल्ली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पण 1992 ते 2021 मध्ये फक्त ह्या 29 वर्षामध्ये फक्त 4 वर्ष अशी आहेत की ज्याच्या वेळेला आपण हे वार्षिक निर्गुंतवणुकीकरणाचं वार्षिक उद्दिष्ट साध्य करू शकलो, बाकी आपल्याला अपरिणाम झाला. दरवेळेला केवळ घोषणा झाली म्हणून त्याची अंमलबजावणी झाली नाही याची उदाहरणं खूप जुनी आहेत अशातला भाग नाही. अगदी आत्ताचं उदाहरण पाहायचं झालं तर फेब्रुवारी 2020 मध्ये जो अर्थसंकल्प सादर झाला होता त्याच्यामध्येही LICच्या IPOची घोषणा झाली. यंदाचा अर्थसंकल्पात काही ती पहिल्यांदा झालेली नाही. पण गेल्या वर्षभरामध्ये LICच्या IPOचा 1 शेअरही विकला गेला नव्हता. आणि याच्या उलट यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 1 फेब्रुवारीला LICच्या IPOची घोषणा झाली. आज आपण 3 मार्चला या विषयावरती बोलतोय, म्हणजे या 1 महिन्याच्या काळामध्ये लगेच LICचा इश्यू शेअर बाजारात आला अशातला भाग नाहीये. परंतु जे गेल्या वर्षभरात झालं नव्हतं, आधीच्या वर्षभरात झालं नव्हतं, ते गेल्या महिनाभरात झालं. सेबीनं नियम बदलले की आज जर 10% LICची विक्री, कारण तो सेबीचा नियम होता त्या काळामध्ये, पण त्याला वेळप्रसंगी अनेक कंपन्यांना याआधी ही सवलत दिली, आता LICलाही दिली. कारण LIC कडचं जे भाग भांडवल आहे त्याचा जर 10% केला तर एका वेळेला 10 ट्रिलियन रुपये अशी त्याची रक्कम बाजारातनं उभी करावी लागेल. आणि LICची ती क्षमता आहे की नाही हा प्रश्न नाहीये.
LICची ती क्षमता कदाचित जरूर आहे, कदाचित हा शब्द महत्वाचा नाही, जरूर आहे हा शब्द महत्वाचा आहे. पण एकटी LIC जर 10 ट्रिलियन इतकी रक्कम बाजारातनं घेऊन गेली तर बाकीच्या निर्गुंतवणुकीकरणाचं काय, असंही गणित असेल. आणि म्हणून सेबीनं असा नियम बदलला की LICचं एक विशिष्ट स्थान लक्षात घेता ते त्याच्याही पेक्षा कमी रकमेनी त्यांच्या IPOला सुरुवात करू शकतात, त्यांच्या डिसइन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकतात. आज LICची 100% मालकी ही LIC मध्ये आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण सरकारकडे त्यामुळे ज्या वेळेला आपण असं लक्षात घेतो की LIC सारख्या ज्या अनेक कंपन्या आहेत की ज्यांची 100% मालकी आज सरकारकडे आहे, त्यातले अगदी 1%, 2%, 3% असे जरी शेअर्स बाजारात विक्रीला आणले तरी एका अर्थी ती कंपनी पूर्णपणाने खाजगी होती अशातला भाग नाही, परंतु त्याच्या खाजगीकरणाला सुरुवात होतीये ही गणितं आपण लक्षात घेतली पाहिजेत. आणि साहजिकच त्याला असलेली करोनाची फार मोठी जी पार्श्वभूमी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळे आता जी खाजगीकरणाची चर्चा सुरू आहे त्यातली 2 गणितं किंवा त्याच्या पाठीमागची 2 महत्वाची कारणं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया जरी 1992 पासून आपल्या देशात कार्यरत असली तरी आता 1 फेब्रुवारी 2021ला आपल्या संसदेला सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा कदाचित भारतीय अर्थकारणाच्या इतिहासातला पहिला अर्थसंकल्प आहे की ज्या वेळेला सरकारी कंपन्यांची मालकी टप्प्याटप्प्याने का होईना खाजगी क्षेत्राकडे किंवा मूलभूत सरकारच्या बाहेर जाण्याचा विचार करावा लागेल. असे 3 मार्ग असू शकतात. एक ते पूर्णपणाने विकण्याचा उल्लेख असू शकतो. एक सरकारी मालकीचं प्रमाण 50% पेक्षा कमी करण्याचं कल्पना असू शकते. किंवा 3 मगाशी मी म्हटलं तसं अगदी 1%, 2%, 3% अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने सरकारजवळ असलेल्या त्या कंपन्यांच्या शेअर्सची विक्री करणं हे असू शकतं. आता 1 फेब्रुवारी 2021चा अर्थसंकल्प आहे, हा पहिला अर्थसंकल्प कदाचित आपल्या भारतीय अर्थकारणाच्या इतिहासातला आहे ज्याच्यामध्ये या 3ही मार्गांचा समावेश आहे. LICच्या IPOची घोषणा आहे, काहींच्या स्ट्रॅटेजिक सेलची घोषणा आहे. स्ट्रॅटेजिक सेल म्हणजे सरकारचं प्रमाण 50% पेक्षा खालती आणणं, सरकारी मालकीचं प्रमाण हे 50% खालती आणणं. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, हे गमतीचं खाजगीकरण आहे ज्याला आपण स्ट्रॅटेजिक सेल असं म्हणतोय, ज्याला कम्प्लीट डिस्पोजल ऑफ कंपनी म्हणता येईल. जसं एअर इंडियाची पूर्णपणाने सरकार विक्री करणार आहे, IDBIची सरकार पूर्णपणाने विक्री करणार आहे, निदान तसं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. 2 बँका आणि 1 जनरल इन्शुरन्स कंपन्या यांची विक्री करणार आहे. म्हणजे जर ती पूर्णपणाने विकली तर ते खरं खाजगीकरण आहे. पण जर ती सरकारी मालकीचं प्रमाण 50% कमी आलं तर ते पहिल्यासारखं 100% राहिलं नाही, अशा अर्थाने ते खाजगीकरण आहे. परंतु ते कितपत प्रभावी खाजगीकरण आहे याचा विचार करावा लागेल. कारण सरकारकडे एक रकमी एक ठोक अशी 49% मालकी राहू शकते आणि उरलेले 51% हे वेगवेगळ्या संस्था विकत घेतील, वेगवेगळ्या व्यक्ती विकत घेतील. आणि आपल्याला माहितीये की कंपनीज ऍक्ट नुसार 1 शेअर 1 व्होट असं प्रिन्सिपल आहे, 1 शेअर होल्डर 1 व्होट असं प्रिन्सिपल नाही. म्हणजे सरकारकडेच मताचं बहुमत राहतं. मग अशा अर्थाने वेगळा अर्थ आहे. मला माहितीये की मुळात थेअरीमध्ये गोल्डन शेअरचा कल्पना वेगळी आहे, हा गोल्डन शेअर नाहीये. पण सरकारकडे जेव्हा अशी एक रकमी राहते तर मग अशा वेळेला जेव्हा सरकारी मालकीचं प्रमाण 50% कमी होतं, हे पहिल्याच्या तुलनेमध्ये खाजगीकरण आहे, पण व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं खाजगीकरण आहे का याचा विचार करावा लागतो. आणि जेव्हा सरकार 1%, 2%, 3% असे शेअर्स विक्रीला काढते, मग ते भले वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काढत असेल, पण तरीही सरकारी मालकीचं प्रमाण जेव्हा 50%पेक्षाही जास्त असतं, ती गणितं तर आणखीनच वेगळी असतात. त्यामुळे 50%च्या खालती किंवा 50%च्या वरती ही दोन्ही जी खाजगीकरणाची उदाहरणं आहेत त्याच्या चर्चेच्या संदर्भामध्ये याचं भान विसरून चालणार नाही, हे आपण लक्षात घेऊया. केवळ बँकांची आता जी चर्चा आहे, LICची जी आता चर्चा आहे, याच्यामध्ये 2 गणित, ह्याच्यामधलेही काही मुद्दे किंवा यातल्या छटा हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि ते गणित असं आहे किंवा ते समीकरण असं आहे की आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की आज मितीला अनेक सरकारी कंपन्यांची शेअर बाजारामध्ये नोंदणी किंवा ज्याला आपण लिस्टिंग असं म्हणतो ते आहे. मग LICचा मुद्दा सोडून द्या, त्याचा अजून IPO यायचा आहे कारण ती इनिशियल पब्लिक ऑफर आहे. पण आता ज्या कंपन्यांची त्याच्या बरोबरीने चर्चा आहे, मग ते BPCL असेल, ते ONGC असेल, ते IRCTC असेल, ते कंटेनर कॉर्पोरेशन असेल, याचा विचार केला पाहिजे.
आज मितीला हे शेअर्स ऑलरेडी आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड आहेत. त्यांची शेअर बाजारामध्ये उलाढाल होते. म्हणजे सरकारच्या व्यतिरिक्त काही संस्थात्मक गुंतवणूकदार, ज्यांना आपण मराठीमध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतो, ते त्याचे शेअर होल्डर आहेत, कारण त्यांनी शेअर बाजारातनं त्याची खरेदी विक्री केलेली आहे. तुमच्या माझ्यासारखे अनेक वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत. बरं, आपण पाहिलंय की या कंपन्यांमध्ये केवळ त्याची नोंदणी झाली आहे, म्हणून त्याचे ऑपरेशनल राईट हे सरकारच्या हाताबाहेर गेले तशातला भाग नाही. आणि मुळातच ही चर्चा व्हायचं खरं कारण असं आहे की आज मितीला अशा सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची जेव्हा बाजारामध्ये विक्री केली गेली, त्या प्रत्येक वेळेला त्याला मिळालेला प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स हा चांगलाच आहे अशातला भाग नाही. त्यांच्या आयपीओला, एफपीओला, आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर, एफपीओ म्हणजे फर्दर पब्लिक ऑफर, ज्यांचे ऑलरेडी 2% आली आहेत, आता त्याच्या पुढे जातात. आता उदाहरण द्यायचं झालं तर आयआरसीटीसी ऑलरेडी शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहे, म्हणजे त्याची संपूर्ण मालकी आत्ताच शेअर बाजारात सरकारकडे नाहीये. पण ज्या कंपन्यांचा उल्लेख खाजगीकरणाच्या दृष्टीने डिसइन्व्हेस्टमेंटचं 1,75,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट साधण्यासाठी केलं जातं, ती आयआरसीटीसी कंपनी आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आयआरसीटीसीचा पहिल्यांदा पब्लिक इश्यू आला, ज्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफर किंवा आयपीओ म्हणतो, त्यावेळेला तो 500-600 रुपयाच्या आसपास आला होता. आज संपूर्ण वर्षभरामध्ये आपला शेअर बाजार ज्या विचित्र पद्धतीने फिरलाय, त्याच्यामध्ये कालच्या मितीला म्हणजे 2 मार्चला त्या शेअर्सची उलाढाल 1800 रुपयाच्या आसपास होत होती. म्हणजे जर तुम्ही कल्पना करा, जो शेअर तिपटीने आज तुम्हाला बाजारभाव देतोय, साहजिक सरकारने त्याची जर पुढचा विक्री काढली की ऑलरेडी ते लिस्टेड आहेत, म्हणजे त्याचा आयपीओ नाही, पण पुढचे अजून 1%, 2%, 3% असे जेव्हा शेअर्स विक्रीला काढले जातील, तो एफपीओचा भाग आहे. त्यामुळे खाजगीकरणाची जी समाज माध्यमांमध्ये आणि छापील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या प्रसार माध्यमांमध्ये चर्चा आहे, तिथे हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. खाजगीकरण म्हणजे सरसकट विक्री नसते. खाजगीकरण म्हणजे आज मालक सरकार होतं, उद्या एखादा उद्योग समूह असेल असं नसतं. हे गणित लक्षात घेऊ. ज्या वेळेला पूर्णपणाने त्याची विक्री होईल, जशी एअर इंडियाची व्हावी अशी अपेक्षा आहे, ती याच्यामध्ये टाटांना स्वारस्य आहे असं म्हटलं जातं. इतरही 2-3 गोष्टींची उद्योग समूहांची त्याच्या नावाने चर्चा आहे. असं जेव्हा संपूर्ण मालकी केंद्र सरकार काढून टाकेल, त्याला खाजगीकरण झालं असं म्हणता येईल. परंतु 2%, 10% किंवा 50%च्या आसपास विक्री झाली, तर ती तांत्रिकदृष्ट्या, सैद्धांतिकदृष्ट्या जरूर खाजगीकरणामध्ये मोडली, तरी ती व्यावहारिकदृष्ट्या खाजगीकरणामध्ये मोडते का याचा विचार केला पाहिजे. या मुद्द्यावरती एवढी चर्चा करण्याचं कारण असं की संपूर्ण देश विकायला काढला अशा पद्धतीची जी चर्चा आहे त्याच्याकडे पाहिलं जातं. खाजगीकरण हे असं अर्थकारणिक धोरण आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घेऊया की खाजगीकरण हा काही सार्वकालिक रामबाण उपाय नसतो, पण तसं राष्ट्रीयकरण हाही सार्वकालिक रामबाण उपाय नसतो. हे गणित आपण लक्षात घेऊ. हे म्हणत असताना माझी एक कळकळीची विनंती आहे की हा विषय आर्थिक जेवढा आहे तेवढाच राजकीय दृष्ट्याही संवेदनशील आहे आणि सामाजिक दृष्ट्याही संवेदनशील आहे. आणि एवढ्या करता या विषय समजून घेत असताना, त्याची सैद्धांतिक चर्चा करत असताना, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जी आपली राजकीय रंगसंगती आहे ती आपण बाजूला ठेवूया. कारण शेवटी त्या कंपनीचा मालक कोण हे महत्वाचं नाही असं मी म्हणत नाही, परंतु मालक कोण आहे या एकमेव घटकावरती त्या कंपनीची कामगिरी चांगली राहतेच अशातला भाग नाही. आणि एवढ्या करता मग अशी मी आयआरसीटीसीचं उदाहरण दिलं की जसं कोणत्याही आर्थिक समस्येवरचं सरकारीकरण हा सार्वकालिक रामबाण उपाय असत नाही, त्याच पद्धतीने कुठच्याही पदार्थामध्ये किंवा वस्तूमध्ये किंवा कुठच्याही प्रकारच्या सेवांमध्ये, मी जाणीवपूर्वक हे तिन्ही शब्द वापरलेत कारण सरकारी सहभाग अशा नानाविध कंपन्यांमध्ये आहे. तो आयआरसीटी सारख्या सेवांमध्ये असतो, HAL सारख्या डिफेन्समध्ये असतो, आणि काही प्रमाणामध्ये आपल्याला कल्पना आहे की काही खाद्यपदार्थ आणि सामान्य जीवनातल्या वस्तू याच्यामध्येही एक काळ सरकार कार्यरत होतं. आणि एवढ्या करता मी पदार्थ, वस्तू, सेवा असे तिन्ही शब्द वापरले. याचं कारण अशासाठी होतं, आणि हे महत्वाचं आहे की ज्यांचा कालानुरूप आपला सहभाग आणि उदाहरण वाढत गेलं, अशा वेळेला आपण त्याची मालकी कोणाकडे याची फारशी चर्चा करत नाही. आणि जसं सरकारी मालकी आहे म्हणून कंपनी बुडल्याची आपल्याकडे उदाहरणं आहेत, तशीच खाजगी मालकी आहे तरीही कंपन्या बुडल्याची आपल्याकडची उदाहरणं आहेत. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की राष्ट्रीयकरण असू दे किंवा खाजगीकरण असू दे,
राष्ट्रीयकरण आणि खाजगीकरण हा कुठच्याच आर्थिक समस्येवरचा सार्वकालिक रामबाण उपाय नसतो. आपल्या देशाच्या अर्थकारणाचा विशेषतः गेल्या 73 वर्षांचा जर विचार करायचा झाला, तर जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळेला अनेक विमानसेवा कंपन्या, अनेक इन्शुरन्स कंपन्या, बहुतांश बँका या पूर्णपणाने खाजगी क्षेत्रामध्ये होत्या. 1950च्या 1960च्या दशकांमध्ये, अगदी 1970चं दशक त्या दृष्टिकोनातनं विचारात घेतलं पाहिजे. आपण 48 सालीच आपल्या देशातल्या सर्व विमान कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करून त्यातनं एअर इंडिया ही कंपनी सुरू केली. त्यावेळेला टाटा एअरलाइन्स ही आपल्या देशातली सगळ्यात मोठी विमानसेवा कंपनी होती. त्याचं म्हणून कदाचित एअर इंडियाचं पहिलं अध्यक्षपद त्यावेळेला जे.आर.डी. टाटांना मिळालं. सी.डी. देशमुख आपले अर्थमंत्री होते. त्यावेळेला आपल्या देशात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्या, विमा कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करत भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली. 14 जुलै 1969ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपल्या देशातल्या 14 बँकांचं आणि नंतरच्याच आठवड्यामध्ये आणखीन 7 बँकांचं असं 21 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं होतं. 1990च्या दशकामध्ये ज्या वेळेला आपण आर्थिक सुधारणांना सुरुवात केली आणि मी माझ्या आत्ताच्या विवेचनाच्या सुरुवातीला ज्या खाऊजोचा उल्लेख केला, त्यावेळेला टप्प्याटप्प्याने आपण विमा कंपन्यांचं आणि विमान कंपन्या क्षेत्रांमध्ये सरकारी कंपन्या नव्हत्या अशातला भाग नाही, त्या तशाच ठेवत नवीन लायसन्सेस देताना खाजगी क्षेत्राचा विचार केला. 1990च्या दशकामध्ये पहिल्यांदा अनेक वर्षानंतर प्रायव्हेट बँका आपल्याकडे सुरू झाल्या. नंतरच्या टप्प्यामध्ये आपण स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक अनेक गोष्टींचा विचार केला. त्यामुळे जसजसं अर्थकारण बदलत जातं, जसजसं समाजकारण बदलत जातं, तसतसं खाजगीकरणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो का याचा विचार करावा लागतो. दुर्दैवानं आत्ता जी राजकारणाची चर्चा किंवा समाजकारणाची आणि खाजगीकरणाची चर्चा आहे, त्याच्यामध्ये या मुद्द्याकडे दुर्लक्ष होतंय का याच्यावरती विचार करावा लागतो. एक गोष्ट लक्षात घेऊया की खाजगीकरणाचं आत्ताही आणि त्याही काळी समर्थन करणारी जी माणसं होती, ती असं म्हणत होती की विकासासाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणं आवश्यकच आहे, याच्याविषयी कुठेही दुमत होणार नाही. विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे सरकारकडे उपलब्ध असलेल्या पैशाच्या प्रमाणाचा विचार करावा लागतो. कारण काही गोष्टी अलीकडच्या काळामध्ये, आजकालच्या जमान्यामध्ये इतक्या तंत्रप्रधान आहेत, इतक्या भांडवल प्रधान आहेत की त्याच्यामध्ये सरकारनं राहणं हेच कधीतरी कठीण होऊन जातं. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विमान सेवा कंपन्या. सिव्हिल एव्हिएशन ही एक उद्योग क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये आज आपली एअर इंडिया ही पूर्णपणे सरकारी मालकीची कंपनी आहे. या क्षेत्रातल्या खाजगी कंपन्यांची काय परिस्थिती आहे हे पाहू. आता ज्या गैरव्यवहारांनीच बुडल्या ते सोडून देऊ, परंतु कित्येक वेळेला त्या कंपन्या आर्थिक दृष्ट्या चालवणं हे खाजगी क्षेत्राला सुद्धा शक्य होत नाही, हे आपण आता पाहिलं. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलचे भाव आहेत, मी त्याच्यात केंद्राचा कराचा वाटा किती, राज्याचा करांचा वाटा किती, या दुसऱ्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील विषयावरती जात नाही, कदाचित तो एका वेगळ्या व्हिडिओचा विषय होईल. परंतु पेट्रोल आणि डिझेलची सेंचुरी व्हायची दिवस जेव्हा आपण फार लांब नाही तसं म्हणतोय, काही ठिकाणी पेट्रोलची सेंचुरी झाली अशीही चर्चा आहे. अशा वेळेला आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पेट्रोल आणि डिझेल पेक्षाही त्याच क्षेत्रातलं महत्वाचं जे सगळ्यात मोठं महागडं गणित असतं ते एव्हिएशन फ्युएल आहे. पण सध्याच्या करोनाच्या काळामध्ये, या लॉकडाऊनच्या काळामध्ये, युरोपमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या करोनाच्या लाटेमुळे, तिथे अनेक ठिकाणी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरातच देशांतर्गत आणि देशाबाहेरच्या म्हणजे देशी आणि विदेशी अशा दोन्ही पद्धतीच्या विमान वाहतुकींवरती खूप मोठे बंधन आहेत आणि त्यामुळे त्या एव्हिएशन फ्युएलची त्या प्रमाणामध्ये मागणी नाही. पण केवळ एव्हिएशन फ्युएल, पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांचे पगार ही तर मोठाली गणित आहेतच त्या क्षेत्रातली, पण इतरही जे त्याचे भांडवली आणि महसुली खर्च आहेत ते दिवसेंदिवस परवडणारे नाहीत, हे आपण पाहिलं. जगभरामध्ये आज अनेक विमानसेवा कंपन्यांचं कन्सॉलिडेशन होतंय, ही चर्चा आपण ऐकतोय. अगदी आपल्या देशाचा विचार करायचा झाला तर इंडिगो ही एकमेव खाजगी विमान कंपनी अनेक वर्ष आपल्या देशामध्ये नफ्यामध्ये होती. करोना नंतरच्या काळामध्ये त्यांचीही गणित बदलली. स्पाइस जेट आणि इंडिगोला जेट एअरवेज बंद पडल्याचा किती मोठा फायदा झाला हे मी आपल्याला सांगायला हवं, अशातला भाग नाही.
परंतु करोना व्हायच्या आधीच्याही काळामध्ये इंडिगो आणि जेटचा काही प्रमाणातला अपवाद वगळला तर अगदी टाटाच्या एअर एशियापासून विस्तारापासून काय पद्धतीचे ऑक्युपन्सी रेट्स होते याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. अगदी गो सारखी कंपनी ही त्याला अपवाद नव्हती. कृपा करून कोणताही राजकीय रंग याला देऊ नका, पण जिथं दिसतंय की पूर्णपणाने अशा कंपन्या येणाऱ्या काळामध्ये भांडवली खर्चाच्या दृष्टीने आणि महसुली खर्चाच्या दृष्टीने ज्या पूर्णपणाने इतरांवर अवलंबून राहतील अशा पद्धतीची गणितं करून चालणार नाही. शेवटी तुम्ही किती काळ भांडवलीकरण, पुनर्भांडवलीकरण, रिकॅपिटलायझेशन करत राहणार, याला काही बंधन आहे. मग काळाच्या ओघामध्ये जर अशा कंपन्या किंवा अशी क्षेत्र चालवण्यासाठी या ना त्या स्वरूपामध्ये खाजगी क्षेत्रामधली गणितं बदलत असतील तर त्याचा विचार करावा लागतो. जर कोणी पुढाकार घेणार असेल तर तो घ्यावा लागतो. आपण विमान सेवा क्षेत्रामध्ये आहोत म्हणून त्याला जोडून मुद्दा घेतो की पहा, आत्ता करोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला पहिल्यांदा करोनाचं औषध उपलब्ध होऊ शकेल असं वाटलं, त्यावेळेला असं लक्षामध्ये आलं. एवढ्या करता मी म्हटलं की खाजगी क्षेत्राचा सहभाग असला पाहिजे ही गोष्ट खरी, पण खाजगी क्षेत्र का सरकारी क्षेत्र अशी चर्चा करण्यापेक्षा सुद्धा जी कोणती कंपनी किंवा क्षेत्र तिथे कार्यरत आहे ती संस्था किती प्रभावीपणाने ते काम करू शकतं हे पाहिलं पाहिजे. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण देतो. आता ही जी नावं घेतोय ती उदाहरणादाखल आहेत, उदाहरणात्मक आहेत, हे आपण लक्षात घेऊ. कुठच्याही परिस्थितीमध्ये त्या विशिष्ट कंपनीचं हे मूल्यांकन नाही, सर्वांगीण मूल्यांकन तर नाहीच नाही. पण करोनाच्या काळामध्ये जेव्हा ग्लेनमार्कने आपल्याला सांगितलं की सगळ्यात पहिली भारतीय कंपनी होती की ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कदाचित करोनावरचं औषध आणू शकू. त्यातला कदाचित शब्द महत्वाचा ठरला, हा दुर्दैवी भाग. परंतु अगदी ग्लेनमार्क सकट इतर सर्व कंपन्यांचे आज आपल्या देशातल्या करोनाग्रस्तांचं प्रमाण पाहू जातात, त्याच्यातनं बरेच जण सुधारले ही गोष्ट खरी. आणि दुसऱ्या वेळेला आता जरी करोनाग्रस्तांचं प्रमाण वाढत असलं तरी अनेक राज्य सरकारांनी आता तरी आमचा लॉकडाऊन जाहीर करण्याचा विचार नाही असं जाहीर केलंय. हे लक्षात घेतलं तरी सुद्धा अनुभव नाकारता येत नाही की करोना ज्यांना झालाय, लस तर हा वेगळाच विषय आहे, त्याच्याकडे नंतर पोचतो. परंतु अनेक कंपन्यांची औषधं उत्पादन होत नव्हती अशातला भाग नाही, पण त्याच्या वितरणाचा आपल्याला विचार करावा लागला. ज्यांना करोना झालाय त्यांना माहिती आहे, अनेक वेळेला सरकारी क्षेत्राकडनं असं सांगितलं गेलं की होतं, म्युन्सिपाल्टीजकडनं असं सांगितलं गेलं की होता होईतो तुम्ही ॲलोपॅथिक औषधं घेतलेली बरी. करोनावरती ॲलोपॅथिकची जी चाललेली औषधं होती ती फॅबिफ्ल्यू असेल, ती झेंकोव्हिट असेल, याचं उत्पादन आपल्या देशामध्ये होत नव्हतं अशातला भाग नाही. पण ज्याला करोना झालाय असा कुठचाही पेशंट, मी त्यातनं गेलोय म्हणून अनुभवातनं सांगू शकतो की फॅबिफ्ल्यू पहिल्या दिवशी 9 गोळ्या घ्यायच्या होत्या आणि नंतर महिनाभर दररोज 4 गोळ्या घ्यायच्या होत्या. म्हणजे एका पेशंटला 130 गोळ्या लागतील हे उघड होतं. मग कितीही तो तुमचा केमिस्ट ओळखीचा असला तरी एका स्ट्रीपमध्ये 10 या न्यायानं 13 स्ट्रीप आपल्याला एक रकमे मिळाल्या का? त्याचं ग्लेनमार्क किंवा इतर औषधी कंपन्या उत्पादन करत नव्हत्या अशातला भाग नाही. तो आपल्याला वितरित करू शकला नव्हता. मग वाहतुकीसारखी, औषधांसारखी, शिक्षणासारखी, विजेसारखी, विमा सेवा कंपन्यांसारखी आणि इतर भांडवली आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित जी गणित आहेत ती खाजगीमध्ये आहेत म्हणून सुधारतात अशातला भाग नाही, किंवा ती राष्ट्रीय किंवा सार्वजनिक किंवा सरकारी क्षेत्रामध्ये आहेत म्हणून ती वाईट असतात अशातला भाग नाही. आता आपली ज्या पद्धतीची ग्राहकांची गरज आहे त्यापर्यंत आपण पोचू शकतो की नाही याचा विचार करू. आणि हल्लीकडच्या काळामध्ये आणि विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये एकंदरीतच ग्राहक किती चुजी होत चाललाय हे मी तुम्हाला सांगायला हवा अशातला भाग नाही. म्हणजे मालक कोण यापेक्षा सुद्धा ती कंपनी कशा पद्धतीने तुम्हाला व्यवसाय करते याच्यावरती अवलंबून राहतं. मगाशी आपण एका वेगळ्या संदर्भामध्ये IRCTCची चर्चा केली आणि ते करत असताना मी सहज असं म्हटलं की 300-400 रुपयांनी आलेला शेअर आज 1800-1900 रुपयावरती होतो. शेअर प्राइसेस त्या एखाद्या कंपनीच्या शेअर्सचे शेअर बाजारातले बाजारभाव हे त्याचं आर्थिक आणि सामाजिक मूल्यांकन करण्याचा निकष आहे असं मी सुद्धा मानत नाही. अगदी 32-33 वर्ष या क्षेत्रात नोकरी केली असं असूनही किंवा असं आहे म्हणूनही तुम्हाला पाहिजे तशा अर्थाने ते घेऊ शकता. परंतु त्या कंपनीचे भाव असे का वाढचढे राहिले शेअर्सचे याची गणित आपण लक्षात घेतली पाहिजे. की IRCTCचं प्रॉडक्ट असं आहे की जे मी गमतीने नेहमी म्हणतो की ते एज न्यूट्रल आहे, ते जेंडर न्यूट्रल आहे आणि त्याच्यामध्ये बॅड डेट्स होण्याची जरा सुद्धा शक्यता नाही.
कारण IRCTCचं पोर्टल सुरू झाल्यानंतर माझ्या पिढीतल्या काही जणांनी आयुष्याच्या पूर्वार्धात का होईना पण रेल्वेचं रिझर्वेशन करण्यासाठी रेल्वे स्टेशनवरती खिडकीची रांग लावलेली आहे. हल्लीच्या काळामध्ये माझ्या पिढीसकट कुणालाच त्याची सवय राहिलेली नाही. बरं, IRCTCचा सर्व्हर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चालतो की Amazonचा सर्व्हर 31 डिसेंबरला क्रॅश झाल्याची उदाहरणं आहेत, पण IRCTCचा सर्व्हर क्रॅश झाल्याची उदाहरणं नाहीत. अगदी अलीकडच्या काळामध्ये NSCचे ट्रेडिंग टर्मिनल 5 तासासाठी बंद पडल्याचं उदाहरण आहे. IRCTCचं टर्मिनल बंद पडल्याचं उदाहरण नाही. आपल्याला अडचण येते ती पेमेंट गेटवेमध्ये आहे, IRCTCच्या सर्व्हरमध्ये नाही. आणि पेमेंट गेटवे हे बँका किंवा फिनान्शियल कंपन्या चालवतात. IRCTC तर त्याच्याशी फक्त टायअप असतो. ही गणितं लक्षात घेतली तर ज्याच्या डिलिव्हरीची तुम्हाला गॅरंटी आहे, ज्याचं प्रॉडक्ट एज न्यूट्रल आहे, ज्याचं प्रॉडक्ट, मुद्दामून शब्द मी वापरतोय कारण प्रॉडक्टमध्ये वस्तू म्हणजे गुड्स येईल, सेवा म्हणजे सर्व्हिसेस येईल. मग अशा परिस्थितीमध्ये ती प्रॉडक्ट जर चालत असेल, कालानुरूप ते बदल करत असतील, किती असतं? IRCTC हे पोर्टल सुरू होताना ते फक्त रेल्वे तिकिटाचं बुकिंग इतक्या पुरेसं मर्यादित होतं. काळाच्या ओघामध्ये त्याच बुकिंग पोर्टलवरनं तुम्हाला ट्रेन मधली वस्तू तुम्हाला हवं असेल ते अन्न पदार्थ बुक करता यायला लागले. तीच IRCTC म्हणली की अनेक राज्यांच्या बसेसची, एसटीची, ज्याला आपण MSRTC सारखी स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन्स आहेत, त्यांच्या बुकिंगची व्यवस्था करू. त्याच्या पुढे जात IRCTCने त्यांची वेगवेगळी टुरिस्ट पॅकेजेस डिक्लेअर केली. मी IRCTCचा ब्रँड अँबॅसेडर नाही. माझं म्हणणं असं आहे की कालानुरूप, समाजानुरूप, बदलत्या गरजेनुरूप ज्यांना मागणीमध्ये बदल करता आला त्या वस्तू, त्या सेवा आणि तशा स्वरूपाचे बदल करणाऱ्या कंपन्या अर्थकारणामध्ये तग धरतात. हा खरा खाजगीकरणाचा अर्थ आहे. खाजगीकरणामध्ये मालकी महत्वाची नसते अशातला भाग नाही. त्यामुळे खाजगी उद्योजक विकासामध्ये जरूर हवेत, परंतु तेच एकमाव त्याचा उल्लेख असतात अशातला भाग नाही. LIC काय, IRCTC काय, या सरकारी कंपन्या कशा चालू शकतात याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि त्यामुळे जे पूर्वापार चालत आलेलं वाक्य आहे की गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू बी इन बिझनेस, या वाक्याकडे तुम्ही कालानुरूप बदलत्या अर्थाने बघता की नाही हे पाहावं लागतं. याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. आत्ता ही चर्चा पुन्हा कदाचित रंगण्याचं हे एक कारण असू शकतं. हा मुद्दा घेतल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये मी एका वेगळ्या टप्प्यांमध्ये जायला प्रयत्न करतो. एक गोष्ट लक्षात घेऊया, सरकार मालकी हवी की खाजगी मालकी हवी हा एकमेव व्यवसाय नसतो. पण काही काही व्यवसाय असे असतात की ते सुरुवातीच्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला कितीही अत्यावश्यक असले तरी सुद्धा त्याला लागणारं भांडवल खूप मोठ्या प्रमाणावरती असू शकतं. आणि तेवढी क्षमता अशा नवीन क्षेत्रामध्ये, ते अनभिज्ञ क्षेत्रामध्ये, अपरिचित क्षेत्रामध्ये कदाचित खाजगी क्षेत्र घालेलच असं नसतं. किंवा ज्या प्रमाणामध्ये त्यांना भांडवल घालायचंय एवढा एकच मर्यादित करणारा घटक किंवा लिमिटिंग फॅक्टर असतो अशातला भाग नाही. त्या भांडवलापासून परतावा, रेट ऑफ रिटर्न्स काय पद्धतीने मिळतं आणि त्याला किती काळ लागतो याची गणितं पाहावी लागतात. मग हा जर काळ मोठा असेल, ज्याला आपण इंडस्ट्रियल फायनान्समध्ये लॉंग जस्टेशन पिरियड असं म्हणतो, तसं जर असेल तर त्या क्षेत्राची कितीही अत्यावश्यकता असली तरी सुद्धा एखादं खाजगी क्षेत्र ते करेलच अशातला भाग नाही. 1960च्या दशकात, 1970च्या दशकात, 1980च्या दशकात कदाचित हे पोलादाबद्दल खरं होतं, सिमेंट बद्दल खरं होतं, रसायनाबद्दल खरं होतं. पण जसजसं आपल्या देशाच्या अर्थकारणाचा, औद्योगिकीकरणाचा वेग वाढला, देशांतर्गत वस्तूचं निर्माण व्हायला लागलं, त्याला मागणी वाढू शकते आणि ती सातत्यपूर्ण राहू शकते अशी गणितं जन्माला आली. तशी नंतरच्या काळामध्ये स्टील असेल, केमिकल्स असतील, फर्टिलायझर्स असतील, याच्यामध्ये खाजगी सहभाग वाढला. काही प्रमाणामध्ये हे रस्त्यांच्या बाबतीतही खरं आहे. मग ते जस्टेशन करताना आपण ज्या पद्धतीचे टोलनाके सुरू केले, बिल्ट ओन अँड ट्रान्सफर सारख्या गोष्टी सुरू केल्या, यातनं त्याही क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्या यायला लागल्या. आज जर गेल्या 3-4 वर्षाचा विचार करायचा झाला तर कदाचित स्पेस रिसर्च हे त्याचं चांगलं उदाहरण असू शकतं. सॅटेलाइट लॉन्चिंग हे त्याचं चांगलं उदाहरण असू शकतं. करोना नंतरच्या काळामध्ये प्रायव्हेट नेटवर्क हे त्याचं कारण असू शकतं. आज अलीकडच्या काळामध्येच ज्या पद्धतीचा स्पेक्ट्रम ऑक्शनला मिळालेला प्रतिसाद आहे, म्हणजे 2 चॅनल्स, 2 पद्धतीचे स्पेक्ट्रम्स विकले न जाऊन सुद्धा जर सरकारला पहिल्याच दिवशी 78,000 कोटी रुपये मिळत असतील तर कालानुरूप उदाहरणं बदलतात आणि त्या कारणाची सुरुवात करताना सरकारला ते जावं लागतं.
पण वेळच्या वेळी जर त्यातनं सरकार बाहेर पडू शकलं तर त्या वाढीव रूपाने आलेल्या पैशातून सरकार पुढच्या काळातली नवीन क्षेत्र शोधू शकतं का याचा विचार करावा लागतो. आणि करोना नंतरच्या काळामध्ये जेव्हा सरकारकडची केवळ लिक्विडिटी कमी झाली अशातला भाग नाही, तर सरकारकडे उपलब्ध असलेल्या पैशांचंही प्रमाण बदलतं राहिलंय. अशाही अर्थाने गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू बी इन बिझनेस असं जे वाक्य म्हणत असतं त्याचं कदाचित कालानुरूप रूपांतर आपल्याला असं करावं लागतं की गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू बी परमनंटली इन अ सिंगल बिझनेस. गव्हर्नमेंट कॅन चेंज ऑन चेंजिंग द रोल्स. आणि मग अशा वेळेला ज्याच्यामध्ये मी पहिल्यांदा गुंतवणूक केली आहे त्या जर वाजवी दराने मला त्यातनं उत्पन्न मिळत असेल तर त्या नफ्यातून मी दुसऱ्या एखाद्या नवीन क्षेत्राचा विचार करू शकतो का. म्हणजे माझ्या खिशातले पैसे त्याच्यामध्ये गुंतवण्यापेक्षा सुद्धा माझ्या आधीच्या गुंतवणुकीतनं जे मला वाढीव उत्पन्न मिळालंय त्यातनं जो माझा इन्व्हेस्टेबल सरप्लस किंवा गुंतवणूक योग्य रक्कम निर्माण होईल, या गुंतवणूक योग्य रकमेचा विनियोग आपण कशा पद्धतीने करतो ही खाजगीकरणाची नवीन संकल्पना आहे का याचा विचार करू. एकंदरीतच खाजगीकरणाची चर्चा सुरुवातीच्या काळामध्ये मालकी हक्काशी संबंधित होती. आजच्या आणि येणाऱ्या काळामध्ये खाजगीकरणाची संकल्पना आपण आपलं उत्पन्न, आपण आपलं उद्दिष्ट आणि आपण आपली ऊर्जितावस्था कशा पद्धतीने वापरतो याच्यावरती अवलंबून राहील. मला वाटतं या चर्चेचा पहिला भाग इथं संपवणं योग्य होईल.